हाय, दिस इज आमचा तेजू भाई. जेवण झाल्यानंतर वॉकिंग करताना आणि गोजू भाई त्याच्या खांद्यावरती बसून व्ह्यू एन्जॉय करताना. आणि भाई इथं आमचं महिला मित्र मंडळ. शॉपिंग म्हणलं की ह्यांचा जीव की प्राण. रस्त्यावरती कोणता माणूस काही विकायला आलाय आणि त्याला ह्यांनी रिकामं जाऊ दिले असं कधी होऊच शकत नाही. आणि इथं आमच्या दिदीला रात्रीच्या 11 वाजता झाली होती कोल्ड कॉफीची क्रेविंग. आणि भाई घरापाशी एवढे चांगले कोल्ड कॉफीचे दुकानं असताना, शॉप असताना, कॅफे असताना आमच्या दिदीला लांब जाऊनच कोल्ड कॉफी प्यायची होती. म्हणजे असताना खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी असंच काहीचं होतं आमचं. मस्तपैकी खाऊन पिऊन झालं, कोल्ड कॉफी एन्जॉय केली आणि नंतर ना आम्हाला आठवते की भाई आमची चावीच गाडीची हरवली. अर्धा तास स्ट्रगल करून आम्हाला गाडीची चावी सापडली. बरं झालं सापडले, तर आम्हाला घरामध्ये आज एंट्री पण भेटली नसती. घरामध्ये एंट्रीचं जाऊ द्या, घरी जायचं कसं हे वांदे आमचे झाले असते, कारण आम्हाला परत घ्यायला पण नसतं आलं कोणी. आणि इथं आमची दिदी घरनं 10 कॉल आलेत म्हणून मोक्कार गाडी पळवताना तिला म्हणलं बहन आराम से ले ले, कुछ भी करने का जिंदगी में, पर पुणे की पीएमटी बस से बिलकुल भी पंगा नाही लेने का, कारण पुण्याची आन बान शान म्हणजे पुण्याची पीएमपीएल एसी बस. आणि इथं आता सोने पे सुहागा असं म्हणत आम्हाला ट्रॅफिक लागलेलंच होतं. घरी जाऊन शिव्या खाण्याची तयारी आम्ही ऑलरेडी केलेलीच होती.